नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनो, प्रोत्साहन भत्त्यासाठी भरपूर ताईंनी मला कमेंट केल्या आहेत. तर काही ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही आणि काही ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे. बघा, सेविका ताईंना जर प्रोत्साहन भत्ता मिळाला असेल तर मदतनीस ताईंना मिळाला नाही आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे तर सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, कुठे जाऊन विचारणा करायचे, सर्व सविस्तर माहिती या चॅनलवरती ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे. पुन्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतो की आपल्याला सर्व सेविका आणि मदतनीस ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण भरपूर सेविका आणि मदतनीस ताई कन्फ्युजन आहे की आपला प्रोत्साहन भत्ता का मिळाला नाही, आपण 100% काम करून सुद्धा आपल्याला का मिळाला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं, आपला CDPO असेल, आपलं जे कार्यालय असेल महिला बालविकास विभाग, त्या ठिकाणी CDPO किंवा आपल्याकडे जे सुपरवायझर असेल, आपल्या बेटमध्ये जे सुपरवायझर असेल त्यांना विचारणा करा. त्यांना माहीत नसेल तर CDPOला विचारणा करा. तिथे माहीत नसेल तर आपल्याला आपल्या प्रकल्पामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा करायची. बघा, आपल्याला फक्त तोंडी विचारणा करायची नाही, तर आपल्याला एक ॲप्लिकेशन द्यायचे, अर्ज द्यायचे आणि त्या अर्जामध्ये आपल्याला सर्व सविस्तर मुद्दे मांडणी करायचे आणि त्याच्यात अर्ज केल्यानंतरही तुम्हाला सविस्तर उत्तर मिळालं नसेल तर एक सोल्युशन आहे आपलं. सर्व डिटेल मागवायचे असेल, आपल्याला प्रोत्साहन भत्ता कमी का आला आहे किंवा मिळालाच नाही, तर सविस्तर डिटेल मागवायचे असेल तर RTI ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे. RTI ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना आपल्याला कोणकोणते मुद्दे आपले आणि ते मागणी कोणकोणते आहे ते सविस्तर डिटेल त्या ठिकाणी मुद्दे मांडणी करायचे आणि RTI द्वारे आपण सर्व डिटेल मागू शकतो. तर येत्या 15 दिवसात आपल्याला जसं ॲप्लिकेशन अप्लाय सबमिट केलं आपण, आपल्याला 15 दिवसात सर्व डिटेल मिळते. कोणत्या बेसवरती आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे, एवढा कमी का मिळाला किंवा मिळालाच नाही, किंवा कोणत्या महिन्याचा आपल्याला किती प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे ते आपण चौकशी करू शकतो RTI द्वारे. आपल्याला कुठे जायचं गरज नाही, आपण पोस्टलद्वारे सुद्धा RTI ॲप्लिकेशन सबमिट करू शकतो किंवा आपल्याला डायरेक्ट आपण कार्यालयामध्ये जाऊन ॲप्लिकेशन सबमिट करू शकतो. जर तुम्हाला कार्यालयामध्ये जाऊन ॲप्लिकेशन सबमिट करायचं नसेल तर तुम्ही काय करायचं ताईंनो, पोस्टलद्वारे ॲप्लिकेशन सबमिट करायचं. म्हणजे आपल्याला सर्व डिटेल त्या ठिकाणी आपण जेवढं पोषण ट्रॅकवरती काम केलं आहे, किती टक्के काम केलं आहे आणि किती टक्क्यानुसार आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे आणि आपल्याला सेविका मदतनीस ताईंना एकीला जर प्रोत्साहन भत्ता आला असेल तर दुसरीला का आला नाही, जर दोघांना आला असेल तर कमी का प्रोत्साहन भत्ता आला, हे सर्व सविस्तर तुम्ही मुद्दे मांडणी केल्यानंतर RTI ॲप्लिकेशन मध्ये सर्व तुम्हाला पुन्हा पोस्टलद्वारे सर्व डिटेल तुमच्यापर्यंत तुमच्या घरपोच पाठवलं जातं आणि या पद्धतीने आपण आपलं प्रोत्साहन भत्त्याची चौकशी करू शकतो. आणखी काही तुम्हाला नवनवीन अंगणवाडी बद्दल अपडेट हवे असेल किंवा GRचं अपडेट हवे असेल किंवा भरतीचं अपडेट हवे असेल किंवा भरती कशी केली गेली आहे, हे सर्व माहिती करून घ्यायचं आहे तर एकच आपल्याला ऑप्शन आहे RTI ॲप्लिकेशन. तर बघा ताईंनो, भरपूर ताईंनी असं मला कमेंट केलं आहे की ज्या ठिकाणी मदतनीस आहे त्या ठिकाणी त्यांनी जी पात्रता नाही तरी सुद्धा त्यांना सेविका या पदावरती प्रमोशन दिलं आहे. तर कसं आणि कोणत्या बेसवरती दिलं आहे ते सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही RTI ॲप्लिकेशन अप्लाय करा. सर्व डिटेल्स तुमच्यापर्यंत घरपोच पोहोचवले जातील आणि या पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती काढून घेऊ शकता. आता प्रोत्साहन भत्त्याचं तुम्हाला तुमचं बँक अकाउंट ज्या बँकेमध्ये असेल त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला SMS येत असेल, इन्सेंटिव्ह असं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन भत्ता. आता प्रोत्साहन भत्ता कोणत्या महिन्याचा आला, काही ताईंना तर मेसेज येत नाही तर ते कन्फ्युजन आहे की आपल्याला कोणत्या महिन्याचा मिळाला आहे आणि काही ताईंना तर मिळालाच नाही तर का मिळाला नाही, ही सर्व चौकशी तुम्ही RTI ॲप्लिकेशन द्वारे मागू शकता.